तर मंडळी, आज होती सरवड्याची जत्रा हो आमच्या देवाला. पहिल्यांदा मी आणि आमची मयूर पाटील आलो ओला मसाला तयार करायला सोळांपूरला, आणि तयार झालेला मसाला घेऊन आलो देवळाकडं. मग इथं आल्यावर इथं तर जेवणाची आधी तयारी चालू होती आणि इकडं बकरं पण साफ करायला चालू होतं. मग इथलं जगा झाल्यावर जाऊन मी पण देवाचं आमच्या दर्शन घेतलं. मटणाबरोबर गणे शाकाहारीवाली पण जरा जेवाय असल्यामुळे गणे इकडं बाजूला बारकी चूल मांडून शाकाहारीवाल्यांचं पण जेवण करायला चालू होतं. आणि तोपर्यंत इकडं रस्सा दिन तयार करून झालेला, मस्तपैकी उकळी फुटलेली रश्श्याला. मग थोड्या वेळानं मटण शिजल्यावर गणी पहिल्यांदा देवासाठी निवद बाजूला काढून घेतला आणि तो गुरुवाने गणी देवाला दाखवण्यासाठी नेला. ते झाल्यावर मग जेवणासाठी पाहुणे मंडळी गावातील लोक जमल्यावर करणे पहिली पंगत बसवून घेतली आणि तोपर्यंत इकडं त्यांच्यासाठी मटणाच्या वाट्या भरायला चालू झाल्या. मांसाहारी बरोबर इकडं शाकाहारीवाल्यासनी पण बाजूला बसून त्यांची पण पंगत वाढून घेतली. ही आमची आमची मटण प्रेमी प्रिशा एकटीच कशी मटणावर माराल ती बघा. तर जसजशी पाहुणे मंडळी येतील गावातली येतील तशी पंक्त्या वाढून आम्ही पण घेत होतो. आणि त्या घाई गडबडीत काय व्हिडिओ जास्त जमला नाही, तर आम्ही पण सर्वांनी घरातल्याने जेवण केलं आणि सर्व भांडी वगैरे धुवून टॉयलेट ठेवली. तर तुम्हाला कशी वाटली आमची जत्रा? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.